आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 6 धावा. एखादा मोठा फटका मॅच विनिंग स्ट्रोक रोहितच्या बॅटमधून येईल हे पाहिलं जाईल. इथे बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी गमावली. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय काय घडलंय. विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल. प्रतीक होळीला गरज नसताना ही विकेट प्राप्त झाली आहे आपण पाहू शकाल आणि धाव कंप्लीट झाली आहे. काय घडलंय ओ माय गॉड. विजेंद्र कोहलीने आज 2 चुका केल्यात. रनआउट करत असताना मात्र कुठेतरी बेल्स इथे पाडल्या गेल्या नाही. क्रिकेटचा नियम आहे त्या नियमाचं पालन करावं लागतं. ही चूक नाही तर गोड चूक आहे. ही चूक आयुष्यात कधीही विसरणार नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल काय घडलंय. रोहितने बॅटची एज लागली होती बिहाइंड विकेट कीपर गेला होता. प्रतीक वेगाने धावत आला होता. दोन्ही एका स्ट्राईकला दोन्ही बॅटर होते. अगदी विजेंद्रकडे बॉल गेला होता. बॉल लावण्याचा प्रयत्न केला होता. बेल्सला टच देखील झाला पण बेल्स उखडण्यात आले नाही. दरम्यान रोहित इथे धावत आला आणि धाव कंप्लीट झाली देखील. आणि काय घडलंय हे आहे क्रिकेट. चूक झाली आहे विजेंद्रकडून. आता इक्वेशन जर पाहिलं तर 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. व्हॉट अ मॅच.